तर कसं काय पब्लिक, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज निघालो आपण सोलापूरला कार्यक्रमासाठी. तर मित्रांनो बघू शकता, आता मी आहे पाटोद्यामध्ये, म्हणजे करजखेडा. तर आता इथून जाणारी सोलापूरला ही बस होती, ही चालली पुण्याला. तर आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, तर आपली बस आता लवकरच येईल मित्रांनो. तर त्या बसमध्ये जायचं आपल्याला. बघू शकता मित्रांनो, बस आली आपली. ह्या बसमध्ये बाब्बो कसली गर्दी आहे बघा मित्रांनो. तर कंडक्टर मामाला म्हणलं द्या तिकीट, लगेच तिकीट घेतलं. आता होबारून आपला प्रवास चालू आहे. पहिलं म्हणलं तिकीट बघून घ्यावं बरोबर आहे का नाही. तिकीट एक नंबर होतं. हा बारका पोरगा बघत होता. तर मित्रांनो बघू शकता, ह्या ब्रिजचं काम आम्ही लहान होतो तेव्हापासून चालू आहे मित्रांनो. आता आमचे लग्न होऊन आम्हाला लेकरं व्हायला आले, तरी पण ह्या ब्रिजचं काम काय व्हायना. मला तर वाटतं ह्या ब्रिजवरून आमची लेकरच गाड्या चालवतील. तर सोडा, काही विषय नाही, आपण जाऊया. तेवढ्यात मग परत काय, ही आजी म्हणली मला की बाबा आता लय पाय दुखालेत, मी बसते खाली. आजीला म्हणलं बसा खाली. मी म्हणलं हो बरं तुम्ही. चला म्हणलं मित्रांनो, आलो लगेच तुळजापूर आल्यावर लगेच ड्रायव्हर मामाने घातली गाडी बसस्टँडमध्ये गेल्यावर सगळी पब्लिक उतरली खाली. उतरल्यानंतर काय आपल्याला जागा भेटली नंबर 1. आपण बसलो. म्हणला तेवढ्यात बाहेरला एक व्हिडिओ काढून घ्यावा. बाहेरला व्हिडिओ काढून घेतला. व्हिडिओ काढून घेतल्यानंतर निवांतमध्ये परत तिथनं गाडी निघाली. हा रस्ता आहे तुळजापूरमध्ये भवानी मंदिराकडे जाणार आहे. आणि पुढे जे दिसते ते आपल्याला जुनं बसस्टँड, त्याला आता नवीन केलं एकदम छत्री घालून. तर मित्रांनो बघू शकता कसलं खतरनाक बसस्टँड केले. ह्या बसस्टँडपासून लगेच आपण पुढं निघालो. हे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. इथनं परत काय लगेच आपला तुळजापूरच्या घाटातनं गाडी फर्रार म्हणून निघाली. पुढं गेलं तर काय लगेच गाडीच बंद पडली. लगेच ड्रायव्हर मामाने कंडक्टर मामाने गाडी नीट केली. लगेच बसलो आहे मामासोबत गप्पा मारून झालं. लगेच मित्रांनो उतरलो सोलापूरमध्ये रूपाभवनीजवळ उतरल्यानंतर निघालो चालत आपलं दम्मा. आणि लगेच पुढं आल्यानंतर मला जरा चहा प्यावा. चहा आणि क्रीम रोल घेतला, लगेच खाल्लो. म्हणलं आता बघूया नजारा बाहेरला. इथं बघतो तर काय हवालदार मामा नुसतं गाड्याकडे बघतात, पण गाड्या काय थांबवना. लगेच आलो गोंधळस्तीमध्ये. हे आहे गोंधळस्तीचं मंदिर. मग इथनं लगेच आलो आपल्या बहिणीच्या घराजवळ. बघू शकता हे कलर दिलेलं आपल्या बहिणीचं घर आहे. घरापाशी गेलो तर काय आपली भाची खेळत होती. लगेच बघून म्हणते मला मामा मामा मामा. मग भाचीसोबत थोडंसं बोललो, लगेच घरात गेलो. मध्ये बघतो तर काय आपली लहान भाची रडत बसली होती. तर मित्रांनो बहिणीच्या घरी जेवण फिवून केलं. वाटला आपला आजचा ब्लॉग. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.